फक्त एक जागा नाही, हा इतिहासाचा तो क्षण आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला श्वास घेतला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. षष्टीय कुलवर्ताश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. असं नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलोय शिवनेरी किल्ल्यावरती. आज या ठिकाणी उभं राहताना मन अभिमानाने भरून येतं, कारण ही ती भूमी आहे जिथे स्वराज्याचा सूर्य उगवला होता. या किल्ल्याला एकूण 7 दरवाजे आहेत आणि हा आहे पहिला दरवाजा, महादरवाजा. हा मुख्य प्रवेशद्वार असून अतिशय मजबूत आणि भक्कम बांधलेला आहे. वाकडी रचना आणि जाड दगडी भिंती शत्रूला थोपवण्यासाठी तयार केला होता. इथून आत जाताना इतिहासाची ताकद प्रत्येक पावलात जाणवते. महादरवाजा पार करून आता आपण आलो आहोत दुसऱ्या दरवाजासमोर. हा आहे गणेश दरवाजा. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना 2 लहान मिनार आणि घुमट दिसतात. ही रचना त्या काळातील मजबूत बांधकामाचे उदाहरण आहे. इथून पुढे जाताना इतिहास जिवंत असल्यासारखं वाटतं. लगेचच येतो पीराचा दरवाजा. या दरवाजाचं नाव इथे असलेल्या पीराच्या स्मारकामुळे पडलं आहे. या ठिकाणी येताना इतिहासासोबत श्रद्धेची ही भावना जाणवते. दरवाजा पार करताच आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि सुंदर बाग मन शांत करून टाकते. इतिहासाच्या या वाटेवर चालताना निसर्गही सोबत चालतोय असं वाटतं. थोडं पुढे आल्यावर आम्ही एका सुंदर ठिकाणी पोहोचलो. इथून जुन्नरचं अप्रतिम दृश्य दिसतं. रिधाने इथे उभं राहून हा नजारा खूप एन्जॉय केला. पुढे जात आम्ही आलो किल्ल्याच्या सर्वात मोठ्या दरवाजासमोर, हत्ती दरवाजा. शत्रूपासून संरक्षणासाठी याची रचना अतिशय हुशारीने केली होती. थोडं पुढे चालल्यावर आम्ही पोहोचलो शिवाई देवी मंदिराजवळ. इतक्या भव्य किल्ल्यात हे शांत मंदिर इतिहास आणि श्रद्धेचा सुंदर संगम दाखवतो. बघता बघता आम्ही शेवटच्या कुलूप दरवाजापर्यंत पोहोचलो. शिवाई देवी मंदिरानंतर आम्ही पोहोचलो अंबरखान्याजवळ. अंबरखाना म्हणजे किल्ल्यात धान्य साठवण्यासाठी बांधलेली जागा. यामुळे वेढा पडला तरी किल्ल्यात अन्नाची कमतरता भासत नव्हती. यातून त्या काळातील दूरदृष्टी आणि नियोजन दिसून येतं. अंबरखान्यानंतर आम्ही पोहोचलो शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊच्या मंदिरात. इथे बाल शिवाजी आणि जिजाऊची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. जिजाऊच्या संस्कारातूनच स्वराज्य स्वप्न रुजलं. ही मूर्ती पाहताना आई मुलाच्या नात्याची ताकद जाणवते. इथूनच घडला तो इतिहास ज्याने भारताचा चेहरा बदलला.
इथे एक ईदगाह आहे जिथली मुस्लिम बांधव नमाज पढत होते. या छोट्या जागेजवळून काही पावलांवरच आपण पोहोचतो त्या पवित्र जन्मस्थानाकडे. या पवित्र जन्मस्थानी छोटंसं पाळणं आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. इथेच जवळ बदामी तलाव आहे, जे पावसाचे पाणी साठवण्यासाठी त्या काळात तयार करण्यात आले होते. आणि शेवटी आम्ही पोहोचलो कडेलोट पॉइंटवर. हा तो ठिकाण आहे जिथून शत्रूंना शिक्षा म्हणून खाली फेकले जात होते. इतिहासाच्या या साक्षीने अंगावर काटा येतो. शिवनेरीचा हा प्रवास आमच्यासाठी अभिमान आणि प्रेरणेचा होता. तुम्हालाही इतिहास जवळून अनुभवायचा असेल तर एकदा तरी शिवनेरीला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.